हाय हॅलो गुड मॉर्निंग, कसे आहात सगळे? आय होप सगळे मजेतच असाल. सो रुटीन चालू झालेलं आहे. राहुलला स्कूलमध्ये सोडलेलं आहे आणि येताना मस्त फ्रेश भाज्या घेऊन आले. जसं तुम्हाला सांगितलं की 2 दिवस आम्ही गेलो होतो मावशीकडे. सो सगळं आवरून गेलो होतो आणि परत बॅक टू रुटीन. सो भाज्या वगैरे आपल्याला डेली लागतात. सो त्या मस्त घेऊन आलेले आहे आणि काय काय आणलेलं आहे हे तुम्हाला दाखवेनच. पण त्याच्या आधी आज मी जरा माझी स्वतःची काळजी घेणार आहे. ग्रूमिंग थोडंसं नॉर्मल जरासं फेशियल करायचं आहे, आयब्रोज करून घ्यायचे आहेत. सो आधी ते मी करून घेणार आहे आणि मग काय काय भाज्या आणलेल्या आहेत हे तुम्हाला दाखवते. आणि जसं तुम्हाला सांगितलं की थोडंसं आज ग्रूमिंग करणार आहे. सो माझी एक ठरलेली ताई आहे, ती घरी येऊन मला सगळं छान करून देते. सो तिला आज मी बोलवलेलं आहे. आणि थोडंसं राहू जेव्हा स्कूलमध्ये जातो तेव्हा मला हा थोडासा निवांत वेळ मिळतो आणि साधारण मी 1-1.5 महिन्याच्या गॅपने फेशियल तर करते. सो म्हणून मग मी आज तिला बोलवलेलं आहे. सो ती आता येईलच. मी सुद्धा थोडंसं चेंज वगैरे करून घेते आणि आज मी हे सगळं करतेय फेशियल वगैरे. सो आज किचनचा ताबा घेतलाय आईने. सो आज जेवण वगैरे आई म्हणाली अंकिता तू ते करून घे, मी करते. सो ती आज तिथे करते ते, म्हणून मग मी आज माझं ग्रूमिंग करून घेते. सो मी पटकन रेडी होते. हे मी आता अंकिताला व्हाईट वॅक्स वापरते, हँड वॅक्सला. ह्याने बिलकुल पेन होत नाही. त्यानंतर खूप कमी स्पीडनी केस येतात एकदम आणि येताना एकदम सॉफ्ट पण येतात आणि ह्याच्याने बिलकुल दुखत नाही. वॅक्स करताना कितीही जरी ग्रोथ असेल तरी बिलकुल पेन होत नाही. हे व्हाईट वॅक्स आहे, खूप छान वॅक्स आहे. याचा रिझल्ट खूप छान आहे आणि ह्याच्याने टॅन रिमूव्ह सुद्धा होतं व्हाईट वॅक्सने. खूप चांगला वॅक्स आहे. मी आता अंकिताचं फेशियल चालू करतेय. आता मी क्लिन्झर वापरलेलं आहे, क्लिन्झिंग झालेलं आहे करून. हे मिल्कचं क्लिन्झिंग आहे. ह्याच्याने टॅन रिमूव्ह होतं क्लिन्झिंगनी. पहिले चेहरा क्लीन करून घ्यायचा क्लिन्झिंगनी, कॉटनने पुसून. तिला मी सिल्वर नंदिनी डिटॅनचं फेशियल करते जेणेकरून डोळ्याखालचे अंडर आय सर्कल कव्हर होतील त्यामध्ये. आत्ता आपण क्लिन्झिंग करतोय. क्लिन्झिंगचा मसाज द्यायचा आहे हलका. नंतर ते कॉटनने क्लीन करायचंय क्लिन्झिंग. क्लिन्झिंग नंतर आपण जेल करतोय. क्लिन्झिंग जेल आहे, सिल्वर फेशियल आहे. हे त्याचं जेल आहे, क्लिन्झिंग जेल. त्याच्यानंतर हे स्क्रब आहे. याने ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्स निघायला मदत होते आणि छान क्लीन होतं. टॅनिंग पण रिमूव्ह होतं. त्याच्यानंतर आपण क्रीमचा मसाज करणार आहोत. हे पण सिल्वरचं नंदिनीचं फेशियल आहे, क्रीम आहे मसाजचं. त्याच्यानंतर मसाज झाला की आपण फेस पॅक लावणार आहोत. त्याच्याने स्किन टाईट राहते आणि टॅन रिमूव्ह होतं ह्या फेस पॅकने. याचा फेस पॅक खूप सुंदर आहे. हे सिल्वरचं फेशियल आहे पूर्ण. आता मी जेलचा मसाज करते. फेशियल ही चेहऱ्याचे सौंदर्य वाढवण्यासाठी केली जाणारी एक प्रक्रिया आहे, ज्यात लोशन्स, क्रीम्स, वाफ देणे, मास्क लावणे, मॉलिश करणे या सगळ्या गोष्टी केल्या जातात. स्किनला हायड्रेट ठेवण्यासाठी, डेड स्किन सेल्स रिमूव्ह करण्यासाठी, हेल्दी आणि ग्लोई स्किन ठेवण्यासाठी, मॉइश्चराइज्ड स्किन ठेवण्यासाठी फेशियल केले जाते. प्रत्येकाच्या चेहऱ्याच्या टोननुसार, स्किनच्या प्रकारानुसार विविध प्रकारची फेशियल्स केली जातात. त्यामुळे 2 महिन्यातून एकदा तरी मी फेशियल करून घेते. हे सिल्वर स्क्रब आहे. स्क्रबने व्हाईट हेड्स, ब्लॅक हेड्स खूप छान निघतात. या स्क्रबनी स्क्रब करून घ्यायचं आणि नंतर स्टीम द्यायची. स्टीमने खूप छान फटाफट ब्लॅक हेड्स, व्हाईट हेड्स निघतात. हे स्क्रब खूप छान आहे सिल्वरचं. अंकिता स्पेशल वगैरे करते. सो कुकिंगचा ताबा आज आईने घेतलेला आहे. आज जेवण आई बनवणार आहे. आई आता तयारी करते जेवणाची.
आज खरं काय झालंय ना, सकाळी जरा थोडंसं पट्टी समोसा वगैरे असं ऑइली खाल्लं गेलंय आजचं. त्यामुळे प्रत्येकाला विचारणं झालं की तू काय खाणार आहेस, काय करूया आज जेवायला. गीता पण आज जरा बिझी आहे तिच्या ह्याच्यात. मग अगदी साधा बेत आमचा ठरलाय. आम्ही छान खिचडी करणार आहोत आणि त्याच्याबरोबर केळ्याची कोशिंबीर हा एक जरा स्वीट प्रकार करणार आहोत. तर आता त्या तयारीला लागते मी. स्वतः खिचडी करायची तर ती मी कुकरमध्येच लावणार आहे. पण त्याच्यासाठी आपण तांदूळ, डाळी हे सगळं आपल्याला स्वच्छ धुवून वगैरे घ्यायचंय. तर ते आता मी आधी करून घेते. आणि मी ना खिचडीत जरा 2-3 डाळी नेहमी घालते. कारण सर्वसाधारण कसं ना, खिचडी हा प्रकार एक मुगाची डाळ आणि तांदूळ याची मोस्टली केली जाते. पण मी ना चण्याची डाळ थोडीशी अशी, त्याच्यानंतर आपली तुरीची डाळ थोडी आणि मुगाची डाळ आणि आपले तांदूळ असं सगळं एकत्र करून नेहमी खिचडी करते. खूप छान लागते. थोडं थोडंच घ्यायचं, म्हणजे डाळीचं प्रमाण आपली खूप नाही घ्यायचं. पण थोडी मूग डाळ, थोडी चणा डाळ, थोडी तूर डाळ आणि आपले तांदूळ असं घ्यायचं थोडं थोडं. खूप छान येते टेस्ट. आणि त्याच्यात ना असं काही म्हणजे आपण लसूण वगैरे असे पदार्थ नाही वापरायचे फार. एक थोडासा आपला गोडा मसाला टाकायचा, थोडीशी आपली तिखटाची ही अर्धा चमचा, फार झणझणीत प्रकार नाही करायचा तो. आणि कोथिंबीर असं हलकं करायचं. काही वेळेला अशी साधी चव छान वाटते जेवणाला. कारण नेहमी आपण मालवणी मसाला किंवा असं खडा मसाला वगैरे घालून किंवा पुलाव बिलाव हे सतत होतच असतं. पण हे असं हलकं पण छान वाटतं काही वेळेला. आणि आज तोच बेत आम्ही केला. आता आपण हे सगळं धुवून घेतलेलं आहे मिश्रण. आता आपल्याला ही खिचडी कुकरला लावायची. आणि खिचडी लावणं हा एकदम सोपा प्रकार असतो. कारण काय, एकदा मस्त असं फोडणी बिडणी करून सगळं टाकलं, छान वाफ आली मस्त, त्याच्यावर कोथिंबीर वगैरे टाकली की आपली खिचडी तयार. आणि छान वाटते ना काही वेळेला अशी गरम गरम खिचडी, त्याच्यावर तूप टाकलंय किंवा दह्याबरोबर छान लागते. त्यामुळे दही खिचडी, तूप खिचडी आणि केळ्याची कोशिंबीर हा प्रकार आहे आपला. पाणी जरा होतं ते पुसून घेतलं, नंतर त्याच्यात जर तेल टाकलं तर ते पटकन उडायची शक्यता असते ना, म्हणून भीती वाटते. आपण फोडणी करून घेऊया. पाणी पण अंदाजाने, म्हणजे जास्त अगदी मऊ नको व्हायला किंवा अगदी कोरडी पण नको व्हायला. मीडियम ह्याने आपण जसं भात आपला असतो त्या पद्धतीने तेवढं पाणी टाकायचं. आणि एक माझी पद्धत आहे की जेव्हा मी खिचडी करते तेव्हा आपलं हे सगळं पाणी वगैरे टाकून झालं खिचडीत की मी एक साधारण 1 चमचा 1.5 चमचा असं साजूक तूप त्याच्यात टाकते. त्यामुळे काय होतं, खिचडीला इतका मस्त सुगंध येतो ना, खूप छान वाटतं. तुम्ही पण करून बघा हा प्रकार. तूप टाकून झालेलं आहे आणि आता आपण झाकण लावूया आणि एक साधारण 3 शिट्ट्या देऊया आपण कुकरला, म्हणजे छान खिचडी आपली तयार होईल. आपला आता क्रीम स्क्रब नंतर क्रीमचा मसाज झालेला आहे. ऑलमोस्ट फेशियल होत आलेला आहे.
आता हे क्रीमचा मसाज झाला की पूर्ण क्लीन करून मी फेस पॅक लावणार आहे. तो फेस पॅक टायटनिंगचा आहे आणि त्याच्याने अंडर आय सर्कल पण रिमूव्ह होतं. मग फेशियल होईल आपलं. पूर्ण फेस पॅक लावला की फेस पॅक लावून एक 10 मिनिटं ठेवायचं आहे. त्यानंतर तो क्लीन करायचा. हे टाइप ऑफ मोमेंट्स आहेत, याचे ब्लड सर्क्युलेशन चांगलं होतं. आज आपण आता केळ्याची कोशिंबीर करणार आहोत. हा प्रकार ना एकदम सोपा आहे. तर असं काहीतरी गोड आपल्याला जेवणात हवं असेल ना आणि केळी असतील घरात वगैरे तर आपण पटकन करू शकतो. आपल्या घरात किती जण आहेत किंवा किती जण ती कोशिंबीर खाणार आहेत तेवढी 3-4 केळी घ्यायची, ती सोलायची. आता मी इथे 4 केळी घेते. त्याचे असे पातळ काप करायचे. आता हे काप इथे आपण कुंड्यात काढून घेणार आहोत. आपल्याला कोथिंबीर घालायची ह्याच्यात. तर मी 2 म्हणजे खिचडीत पण मला थोडी कोथिंबीर हवी आहे आणि कोशिंबिरीमध्ये पण हवी आहे, त्यामुळे मी तशी काढून घेते इथे. आता ही कोथिंबीर आपण बारीक चिरूया. मग आपल्याला केळ्याच्या कोशिंबिरीत घालायची. आता ही कोथिंबीर आपण केळ्यामध्ये घालूया. एक छोटीशी हिरवी मिरची घेतलीये, ती पण आपण ऍड करतो कारण त्याला ना झणझणीत नकोय चव आपल्याला. एक हलकं थोडस असं तिखटपणा आला तरी छान लागतं ते. त्याच्यात थोडी साखर टाकते, चवीपुरतं मीठ टाकायचं, दही टाकणार आहोत. दही मात्र जरा जास्त तुम्ही टाकलं तरी छान, म्हणजे मिळून येण्या इतपत असं दही टाकलं, कारण दही साखर मीठ ही चवच इतकी छान लागते. त्यामुळे तुम्ही दही भरपूर टाकलं तरी हरकत नाही. आपलं दही टाकून झालंय. दही मिक्स करूया आपण छान. ओ हा, काय रंग आलेला आहे, हिरवा पांढरा आणि केळ्याचा असं छान थोडासा येलोइश. तर आपली केळ्याची कोशिंबीर झालेली आहे, खिचडी झालेली आहे. अंकिताचं फेशियल झालं की आम्ही आता छान जेवून घेणार आहोत. मी आता हा लास्टचा फेस पॅक लावते. ह्याच्याने स्किन टाईट राहते आणि खूप क्लीन आणि ग्लो दिसतो फेशियल. फेस पॅक हे टाईटनिंगचं काम करतं. सिल्वरचाच फेस पॅक आहे. आता हे 10 मिनिटांनी पुसून मग फेशियल आपलं झालं पूर्ण. फेशियल नंतर माझे आयब्रोज आणि अप्पर लिप्स सुद्धा थोडे थोडे वाढले होते, मग ते सुद्धा करून घेतले. तर फेशियल वगैरे माझं सगळं झालेलं आहे आणि जसं तुम्हाला मगाशी सांगितलं की माझी एक ठरलेली ताई आहे, ती येते आणि मला हे सगळं करून देते. सो ही आहे ज्योती ताई. आणि आता असं नाही, माझ्या लग्नाच्या आधीपासून आणि आता आमच्या लग्नाला 6 वर्ष झाली, तेव्हापासून ही कायम माझं फेशियल, आयब्रोज, वॅक्सिंग सगळं हीच करतीये. त्याच्यामुळे आज सुद्धा आम्ही कॉन्टॅक्ट करतो एकमेकींना आणि वेळ वगैरे ठरवून ती येते. सो थँक्यू. तर माझं फेशियल वगैरे सगळं झालेलं आहे आणि जसं तुम्हाला मगाशी सांगितलं की आज जेवण आई बनवणार होती. सो आईने मस्त गरम गरम खिचडी आणि केळ्याची कोशिंबीर केली आहे. तर आता आधी आम्ही जेवून घेतो आणि जसं सांगितलं की मी येताना मस्त भाज्या घेऊन आलेले आहे. सो त्या काय काय आणल्यात हे मी तुम्हाला पुढच्या ब्लॉग मध्ये दाखवेन. सो स्टे ट्यून्ड.